केवळ सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येतो. ह्या उमेदवाराच्या आल्यानंतर त्या चक्कोच्या भागात आता बरेच जण वक्त्यांनी सांगितलं यांचं काय व्यवसाय काय धंदा चालतात. आणि आपल्या समोरच्या उमेदवाराला इथले नेते जर अतिशय गरीब कुटुंबातला उमेदवार आहे, सुसंस्कृत उमेदवार आहे, हुशार उमेदवार आहे, आणि या उमेदवाराला जर तुम्ही एका संस्थेत तो स्वतःच्या उदरनिर्वाह करत आहे आणि त्याला जर तुम्ही म्हणत असाल का तो दिवाणजी उभा केला, माझं एक त्यांना सांगणं आहे, तुमच्याच नेतृत्वाखाली आम्ही काम केलंय, परंतु तुमचे विचार आणि तुमचं वागणं आम्हाला पटलं नाही, म्हणून आम्ही तिथून बाहेर पडलो. परंतु त्याला एक सांगणं आहे माझं, हा उमेदवार आहे, हा गोरगरिबाच्या घरचा असला आहे, जरी तो त्या संस्थेत सचिव म्हणून काम करत असेल, तुम्ही काल गोखले सभेत सांगितलं तो दिवाणजी आहे. मला आज आसुवाराला आणि भागातील सर्वांना सांगणं आहे, तुमच्या बंगल्यावर जो जीवांजी होता त्या तुमची चोरी कुणी केली, तो जीवांजी कुत्रे का तुम्ही डिपार्टमेंटला मारायला लावला, ती तर वागणूक आम्ही आमच्या उमेदवाराला देत नाही. आणि हा उमेदवार निवडत असताना बाबा आम्ही सर्व धर्माचा विचार करून हा उमेदवार निवडलाय. केवळ हा उमेदवार पैशासाठी आम्ही निवडलाय. हा उमेदवार अतिसामान्य कुटुंबातला सर्व जनतेचं काम करणारा उमेदवार आहे. हा उमेदवार जसा जाहीर झाला तसं ह्यांच्या पायाखालची वाळू घसरलेलं आहे आणि आता ही घाबरलंय आणि आता ठरलंय, वारं फिरलंय. त्याच्यामुळं कुठल्या प्रकारची अडचण ह्या आता आपल्या दोन्ही उमेदवाराला मतदानात येणार नाही. माझं आज या सभेतून सांगणं आहे, तुम्ही कारखान्या बोलला, मी श्रीराम सहकार साखर कारखाना संचालक या नात्याने आज या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, तुम्ही कारखान्या बोलला, तुम्हाला कारखाना बोलण्याचा अधिकार नाही. श्रीमंत दादाराजे खर्डेकरांनी श्रीराम कारखाना चालवावा, साखर कारखाना चालवून राहावा, ह्याच्याकडे महाराज साहेबांकडे बाबांकडे बरेच वेळा प्रयत्न केला आणि ते चालू ठेवला. परंतु दादाराजे गेल्यानंतर तुम्ही एक टिपूर सुद्धा श्रीराम कारखाना घातला नाही. तुम्ही सर्व ऊस अजिंक्य तयारला घालताय आणि तुम्हाला श्रीराम कारखाना बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही डेअरी संदर्भात बोलला, आताच वक्त्यांनी सांगितलं तुम्ही डेअरी संदर्भात बोलता, तुमची डेअरी सुद्धा तुम्ही डेअरी जिनिकवर टाकली, त्यांनी दूध तुम्ही गोविंदा घालवता, तुम्हाला डेअरी बोलण्याचा अधिकार नाही. गावातील तुमचे चिरंजीव आमच्या कार्यकर्त्याला फोन करतात आणि बाबा म्हणतात आमच्या रॅलीत बिरत पोरं फिरायला लागल्यानंतर त्या पोराला म्हणतात काय चुकलं आमच्याकडून. माझं एक सांगणं त्यांच्या चिरंजीवला, तुमच्या वडिलाला विचारा आणि काळेश्वराची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही गाव बोलवा आणि तुमचं काय चुकलं ही आज जाहीरपणे गावासमोर सांगतो आणि मग तुमच्याकडे काम करायचं नाही आम्ही ठरवतो. तुमच्या चुका किती आहेत, 4 माणसं तुम्ही आता नवीन कार्यकर्ते हाताला घेताय आणि कार्य नसताना गोरगरिबावर अन्याय कराय ती माणसं आमच्या अंगावर सोडता. गावातील दादाराजे खर्डेकर असताना 2019 बाबा इलेक्शन होतं, ज्या इलेक्शनमध्ये 2014 मध्ये आमच्या मिसेस सरपंच झाल्या, त्यावेळेस आम्ही उभा राहिलो होतो, विरोधक समोर होते. या विरोधकाच्या अंगावर तर आम्ही तुमच्यासाठी आमची पाहुणी बघितलं, आमची नाती बघितली नाहीत, आम्ही त्यांच्या अंगावर गेलो तुमच्यासाठी. आणि दादारांनी शब्द दिला 2019च्या निवडणुकीत, मला आता माझं काय जास्त वय झाले तर आपण सर्वांनी बिनविरोध करू आणि आम्ही 4 पावलं मागं सर्व बावा, आणि त्यावेळेस आम्ही बिनविरोध दिली. आणि मग आता कुठला पुळका तुम्हाला आलाय आणि आमचं काय चुकलंय आम्ही, आणि तुम्ही ज्या माणसांच्या अंगावर आम्ही गेलो तुमच्यासाठी, त्या माणसांच्या आम्ही नाती विसरलो आणि त्याच माणसाच्या खांद्यावर हात ठेवून तुम्ही आज प्रचार करताय आणि गावात मतं मागताय. गावाची जनता खुळी नाही, सगळ्यांनी ठरलंय आणि येणाऱ्या 7 तारखेच्या इलेक्शनमध्ये मतदाना स्वरूपात तुम्हाला गाव दाखवणार आहे. तुम्ही समजू नका, तुमची दहशत आता संपलेली आहे. अति सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम हा गट श्रीमंत रामराज नाईक लिंबाळकर बाबांच्या माध्यमातून आम्ही या गावात स्थापन केला आहे. हे गट करत असताना बाबा या गावामध्ये सर्व जाती धर्माची माणसं आम्ही स्थापन केले. कुणाची मक्तेदार या गटात नाही. जो निर्णय मला सिंगल फोन जरी पलटवून आला तर तो मी प्रत्येक कार्यकर्ता सांगितलं, तो कार्यकर्ता म्हणत नाही किंवा आम्हाला फोन आला नाही. इतकं प्रामाणिकपणे आमचा गट काम करतोय, कारण गट काम करतोय त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, या गटाने सोसलंय बाबा, अन्याय आम्ही सोसलाय आणि अन्यायाचा वाचा फोडण्यासाठी आज हा गट तुमच्या विरोधात असूमध्ये उभा राहिलाय. येणारा प्रत्येक इलेक्शन असेल, सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, ताकदीने आम्ही लढणार
आणि ह्या गावाला दाखवून देणार आहे आता दहशत संपले, दहशतीखाली आम्ही राहणार नाही. आणि आज सगळ्यांना विनंती करून सांगतो की आज श्रीमंत महाराज साहेब बाबा यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवार आणि गुणावरे गटाचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन आपल्या आसूचा विकास कायम ठेवत असेल तर ह्यांना ह्या चिन्हाचं पुढचं बटन दाबून ह्यांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. मित्रांनो, यांनी सांगितलं विधानसभेला, लोकसभेला आम्ही लीड घेतलं, विधानसभेला यांनी सांगितलं की कैलासवासी म्हणण्यात जीभ थरथर कापते, कारण आदरणीय दादा अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि त्यांच्या नावाखाली तुम्ही जर आसूत जर मतं मागत असाल तर एक मला सांगायचं आहे, तुमच्या आसूत जर मतं मागायची आणि दादांचा तुम्ही विचार सांगून जर मतं मागत असाल तर जिल्हा परिषद तुम्हाला फक्त 4 सीटं दिल्यात, 2 दिल्यात आणि पंचायत समितीला 4 सीटं दिल्यात. महानगरपालिकेला तुम्ही सीटं उभा केली, दादांची एक जाहीर सभा सुद्धा फलटण तालुक्यात झाला नाही का. दादाला माहिती आहे की आपली ही राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाची बी टीम ही कंप्लेट भाजपच्या दावणीखाली काम करत आहे. ते दादाने त्याच वेळावर, परंतु नेत्यांचा काय वरचा वेगळा विषय असेल. आणि आज या ठिकाणी पंचायत समितीला उभा राहिलेले उमेदवार आहेत ते फक्त आसूचे घड्याळावर लढतात. गुकळीचे उमेदवार आहेत ते भाजपचं काम करतात पण पर्यायाने म्हणून घड्याळावर लढतात. आणि तुम्ही आसूच सांगताय की दादांची भावपूर्ण सदनासाठी तुम्ही आसूत मत द्या. मला एक सांगायचं आहे की कुठल्या भोलथापाला बळी पडू नका. ही नसतं वरनं कामरून राष्ट्रवादीचं आहे पण आतून सर्व भाजपचं काम करतात, ही सर्व गावांना माहिती आहे. आणि बाबा एवढ्या पोराला गावात विचारलं तर सांगतं ही मतं घेतंय आणि भाजपच्या दावणीला जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी विचार केलाय येणाऱ्या 7 तारखेला धनुष्य बाणाचं पुढचं बटन दाबायचंय आणि दोन्ही उमेदवार अतिशय प्रचंड बहुमताने आसू गटातून गणातून निवडून द्यायचे आहेत. हीच विनंती बाळगून माझ्या भाषेत संबोधन महाराष्ट्र.